महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197व्या जयंतीनिमित्त लोंढे गल्लीतील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। युवा नेते उदय सांगळे व डॉक्टर विष्णू आत्रे, नामदेव लोणारे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संजय सोनवणे, नामदेव कोतवाल, दत्ता गोळेसर, नामदेव लोंढे, दत्ता वायसळे उपस्थित होते। माजी नगरसेवक गोविंद लोखंडे, पंकज मोरे, सौ प्रणाली गोळेसर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रभाकर गोळेसर, प्राध्यापक राजेंद्र मिठे, दिनेश भाटजिरे, श्रीराम गवळी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विष्णुपंत अंत्रे होते। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। महात्मा फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संघर्ष केला। हा संघर्ष करत असतानाच कुठलाही भेदाभेद त्यांनी केला नाही, असे मत उदय सांगळे यांनी व्यक्त केले। सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्राच्या मातीत नवविचारांची प्रेरणी होऊन फुलेंच्या वैचारिक विचारांचा कृतिशील जागर व्हावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी व्यक्त केले। डॉक्टर विष्णू आत्रे, वायचळे, हरिभाऊ तांबे, उदय गोळेसर यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक व स्वागत ॲडव्होकेट विनोबा गोळेसर यांनी केले। कार्यक्रमास राजेंद्र गोळेसर, दिगंबर पगर, कॉम्रेड भारत गोळेसर, ॲडव्होकेट सदाशिव भाटजिरे, दत्ता लोंढे, सचिन मिठे, रावसाहेब आढाव आदी उपस्थित होते। शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोळेसर यांनी आभार मानले। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच मुस्लिमांचा पवित्र सण ईद या निमित्ताने आपण सर्व अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत। महात्मा फुलेंनी शिक्षणाची गंगोत्री आपल्या दारोदार पोहोचल्यामुळे आपण प्रगती करू शकलो। श्रेष्ठ समाजसुधारक, ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांचं कार्य समाजाला प्रेरणादायी आहे। अंधश्रद्धा निर्माण समिती व सर्व विविध संघटनांच्या वतीने मी महात्मा फुले यांना अभिवादन करतो। जय हिंद। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी महाविकास आघाडीच्या तर्फे व महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर जी.एल. पवार। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा आज जन्मतिथी आहे, त्यानिमित्त मी या ठिकाणी सर्व माझ्या संस्थेच्या वतीने अभिवादन करतो आणि याच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सर्वांनी आपण वागावं अशी अपेक्षा करतो आणि तसा आपण प्रयत्न करू। सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आमचे मित्र नामदेवराव लोणारे। अखिल महाराष्ट्र आणि आपल्या देशाचे यांचे विचार पूर्ण जगाने आचरणात आणले आणि अखंड जगाने ज्यांचा आदर्श घेतला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालात आणि सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। यानंतर उपाध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ गोळेसर। आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व विविध संघटनाचे आणि विविध पक्षाचे सर्व मित्रमंडळी एकत्र आले आहोत। मित्र प्रत्येकजण महात्मा फुलेंबद्दल भाषण वगैरे करतो, सर्व करतो। महात्मा फुलेंच्या जीवनावर सर्व बोलतात, सर्व करतात, त्याप्रमाणे त्यांचे विचारसुद्धा आपले अंमलात आणणं फार गरजेचं आहे। आज महात्मा फुलेंच्या नाव घेऊन बरेच मंडळी मोठमोठी होतात, सर्व होतात, परंतु आज खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना भारतरत्न हा पुरस्कार मिळण्यासाठी आज कुठल्याही संघटना आणि कुणी प्रयत्न करतात, पण बऱ्याच वर्षापासून तो विषय मागे पडलेला आहे। तो विषयसुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याच्या माध्यमातून तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा। आजच्या या जयंतीनिमित्त एवढी मी मागणी करतो आणि थांबतो। डॉक्टर डी.व्ही. रुपवते। क्रांतीसूर्य तुम्हा आम्हा सगळ्यांना शिक्षणाचे दारे उघडणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि
महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांची पहिली समाधीचा शोध लावला. त्याचबरोबर पुण्यामध्ये जे खडकवासला म्हणून आता जे मोठं धरण आहे ते धरणसुद्धा त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी बांधलेलं आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि कात्रज जो घाट आहे तो घाटाचं कामसुद्धा त्यांनी विटी स्टेशन असे मोठे मोठे कामं केलेले आहे. आणि अशा ह्या महामानवाला तुम्हा आम्हाला त्या काळामध्ये शिक्षणाचे दरवाजे बंद होते. ह्या मनुवाद्यांनी त्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचे पूजेचे मंदिरं सगळे खुले नव्हते. महामानवाने क्रांतिसूर्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले आणि संपूर्ण भारतामध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली. अशा महामानवाला मी हिवरे गावाच्या वतीने सरपंच या नात्याने मी अभिवादन करतो. थांबतो. जय जय. शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष आमचे मित्र कॉम्रेड हरिभाऊ तांबे. आज अत्यंत चांगला असा दिवस आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्याच पद्धतीनं मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण रमजान ईद, या दोन्ही सणांच्या निमित्तानं आज महात्मा फुलेंच्या जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत आहे. महात्मा फुलेंचे विचार अत्यंत समुद्रासारखे अपार आहेत. अत्यंत मोठे विचार आहेत. ज्या महामानवांनी मुलींची शाळा सुरू केली आणि आज आमच्या महिलांना न्याय मिळवून दिला, असे हे महामानव महात्मा ज्योतिबा फुले. या ठिकाणी दत्ताजी गोळेसर यांनी जो मुद्दा मांडला तो अत्यंत रास्त आहे की ज्यांना नको पाहिजे त्यांना तो भारतरत्न दिला जातो, परंतु ज्यांनी महान काम केलेलं आहे आणि अशा महान समाजसुधारकाला भारतरत्न मिळावा ही सर्वसामान्यांची खंत अपेक्षा आहे. सर्वांची अपेक्षा आहे की महामानवांना महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि त्यासाठी शिवजन्मोत्सव सोहळा समिती आणि सर्व समविचारी संघटना याच पद्धतीने निर्मळ मनोदीच्या वतीनं हा विषय पुढे घेऊन आपण लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून आणि या महामानवांना त्या ठिकाणी भारतरत्न देण्यासाठी या सरकारला भाग पाडूया. म्हणून या आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यानंतर शहरी खतीब आपले इंदिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमचे मित्र मुजाहिद खतीब राऊंड मोठा करत एकमेकांच्या मागे उभे राहण्यापेक्षा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मी आज काँग्रेसचा शहराध्यक्ष या नात्याने नाही तर शहरे खतीब म्हणून तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो. जयंतीला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यानंतर शहराचे PI साहेब गायकवाड साहेब हे जयंतीच्या शुभेच्छा देतील. आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. या जयंतीच्या पोवाडा हा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधला. आज आपण बघतो जातीपातीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे, परंतु ही जी काही महापुरुष होती यांनी एका जातीसाठी नाही तर अखंड मानव जातीसाठी काम केलंय. आपण जर हा इतिहास बघितला तर राजर्षी शाहू महाराजांनी एका कांबळे नावाच्या माणसाला जिथं शूद्र अशूद्र होत होतं त्याला हॉटेल टाकून त्याच्या दुकानात जाऊन चहा पिली. सयाजीराव गायकवाड असतील यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरुस्थानी मानलं आणि म्हणून ह्या महापुरुषांनी जातीपातीचे जोखळं बाजूला करून हे मानवजाती आपल्या लेखणीतून आणि आपल्या वाणीतून अज्ञान, अंधश्रद्धा आणि निरक्षरता यावर कठोर प्रहार करण्याचं काम आणि संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीची नवविचारांची पेरणी करण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाहीत. यापूर्वीच्या माझ्या अनेक वक्त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा गौरव केला असताना मी एवढंच सांगेन की महापुरुषांचे विचार हे फक्त डोक्यावर मिरवण्याचे विषय नाहीत तर डोक्यामध्ये घालण्याचे विषय आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं शिवशक्ती मित्र मंडळ तसेच URK ट्रेडर्सचे संचालक उदयभाऊ गोळे सर
यांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचं कार्य इतकं मान आहे, त्यांचा इतिहास वाचावा तितका कमी आहे, त्यांचे आदर्श या जगाने घेतला, त्यांचे आचार विचार इतके मान आहे, ज्या ज्योतिबानं आपल्या अखंड महाराष्ट्राचं भारताचं दैवत शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी ज्यांच्या अधिपत्याखाली झाली, ज्यांचं स्मारक त्यांनी शोधून काढलं, असे ते ज्योतिबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी त्यांना गुरु मानलं ज्योतिबांना, याचा अर्थ त्यांचं कार्य किती मान आहे आपण विचार केला पाहिजे। मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी ज्योतिबांचा एक तरी गुण घेऊन या समाजासाठी काम केलं तर खऱ्या अर्थाने ही जयंती साजरी। अज्ञान, अंधश्रद्धा आणि निरक्षरता यावर आपल्या कठोर लेखणीने आणि कठोर वाणीने प्रहार करणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा आघाडीच्या वतीने, विशेषतः शरद पवार चंद्रगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार चंद्रगट, त्याचप्रमाणे समता परिषद यांच्यातर्फे मी अभिवादन करतो आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसेच आज जी ईद आहे त्यांना मी मुस्लिम बांधवांनाही या निमित्त सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद। त्यांना धन्यवाद देतो आणि या महापुरुषांचे विचार यांनी स्त्री शिक्षणामध्ये जी मुहूर्तमेढ रोवली, स्त्री शिक्षणाचा पाया या महाराष्ट्रात रोवला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आणि आज महात्मा फुले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करावी, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं मी विनम्र अभिवादन करतो आणि सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या निमित्ताने आज आपण येथे जमलो आहोत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर नेत्यांनी आपणास सहज जीवन जगण्यासाठी जे पूर्वी त्रास सहन केलेले आहे त्याबद्दल त्यांना शतशः प्रणाम करतो। आज या फुले जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना ह्याच्यासारखा दुग्ध शर्करा योग नाही, कारण या तिन्ही महापुरुषांचे विचार, जे महापुरुष होऊन गेले आहेत त्यांचे विचार अत्यंत महान आहेत। त्या विचारांचा आपण आत्मसात केलं पाहिजे, विचारांना आत्मसात केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आपण चित्रपटाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की त्या माऊलीने किती त्रास सहन केला, त्या माऊलीला किती संकटांना सामोरं जावं लागलं, परंतु त्या हटल्या नाहीत आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचं मुहूर्तमेढ रोवली। आणि आज आपण बघितलं तर भारताची राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे, याच्यासारखी अभिमानाची दुसरी कुठली गोष्ट नाही आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते या फुले दाम्पत्यांना। त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख, लवजी वस्ताद हे महापुरुष, या महामाता, आपण यांना किती जरी वाचलं तरी कमी पडेल। या ठिकाणी महिला भगिनी नसताना सुद्धा मला सांगायचं आहे की बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पारण चालतात, त्याला आमचा अजिबात विरोध नाही, ज्याची इच्छा असेल ते पारण करावं, परंतु आमची ही पण इच्छा आहे की आपण सावित्रीबाईंना वाचलं पाहिजे, जिजाऊंना वाचलं पाहिजे, रमाईंना वाचलं पाहिजे, किंबहुना अहिल्याबाईंना वाचलं पाहिजे। ज्या वेळेला आपण या महामातांना तुम्ही वाचाल त्यावेळेला खऱ्या अर्थाने समजेल की या महामातांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे। महामित्रांनी सांगितलं की खरी विद्याची देवता कोण आहेत, खरी विद्याच्या देवता सावित्रीबाई फुले आहेत। आणि एवढंच नव्हे तर आपल्या घरामध्ये, तुम्ही माझ्या घरामध्ये जर येऊन बघितलं तर सर्व महापुरुषांचे तुम्हाला फोटो दिसतील आणि आपण आपल्या घरामध्ये ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे या महापुरुषांचे निदान आपण पुतळे किंवा फोटो आपल्या घरामध्ये लावलं पाहिजे आणि दररोज उठल्यानंतर यांच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे, कारण त्यांच्या ते होते म्हणून आपण आहोत। आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था
यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ॲडव्होकेट संजय सोनवणे, तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार गट. महाविकास आघाडी म्हणा आता. महात्मा ज्योतिराव फुले यांना आज जयंतीनिमित्त सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा.